6 दिवसांच्या धकाधकीनंतर आज मुंबईतील निवांत रविवार होता. शांतपणे चहा पीत बसलो होतो आणि तेवढ्यातच मोबाईलची रिंग वाजली. बघतो काय तर आमचा दिन्या म्हणजे भुऱ्या याचा अमरावतीहून फोन होता. मी फोन उचलला. हॅलो, अबे हॅलो भावड्या. होय मी बोलतो रे, भुऱ्या अमरावतीहून. गुड मॉर्निंग, कसा आहेस? आज सकाळीच फोन, काही विशेष? मी म्हणालो. कहून तुझ्याशी बोलायला काय विशेषच लागते का रे बाय? काय रे भावड्या, तुला भावड्या म्हटलं तर चालत ना रे? बाप्पा पाहिजो, तू बँकेत मोठा मॅनेजर, कोणी ऐकले तर वांदे होतील आमचे. मी नाही म्हटले तर तू ऐकणार आहेस का? आणि आपलं कोण ऐकणार आहे रे फोनमधलं संभाषण? तेवढ्यात बायकोने विचारलं, काय हो, कोणाचा फोन रविवारी सकाळीचा आज? अगं अमरावतीहून आहे, मी हळूच म्हणालो. हो का, चालू द्या तुमचे, म्हणजे मला आता बराच वेळ मोकळा आहे, चालू द्या तुमचा फोन. बायको म्हणाली. काय रे, काय म्हणतात वहिनी? भुऱ्या म्हणाला. काही नाही रे, आता ती काही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, तिला माहिती आहे तुझा फोन आहे म्हणून. अरे त्या वहिनीला सांग, त्याच्या हातची उकरपेंडी खूप दिवसात खाल्ली नाही, आठवण येते रे. तू ये ना मुंबईला, खाऊ घालतो तुला उकरपेंडी आणि काय पाहिजे ते. तुमचा बिझनेस आणि पैसा यामुळे तुम्ही काही गाव सोडून जात नाही. हो रे, कसे जमेन तूच सांग. एक दिवस पण आपण नसलो ना का इकडे बोंबाबोंब. बरं, मी फोन याकरता केला होता की यावेळेस दिवाळी झाल्यावर तुम्ही सगळे उमरातीला यावे. आपल्या मंगल कार्यालयात एसी रूम आहेत, आपले सगळे मित्र फॅमिली सकट राहू शकतो आपण. खाण्यापिण्याची झकास सोय आहे, नो टेन्शन. दिवाळीनंतर मुहूर्त नसल्यामुळे मी मोकळाच आहे आणि मंगल कार्यालय पण खालीच आहे. या रे सगळे, आपण सगळे मित्र खूप वर्षात जमलोच नाही आणि आपण आपल्या शाळेच्या ग्राउंडवर क्रिकेट मॅच खेळू पहिल्यासारखी. तू फक्त हो म्हण, मी सारायला पटवतो. बघ, हेम्या दत्त्या रवया बाल्या छोट्या सारेच येतील, तू फक्त हो म्हण. बघतो सुट्टी मिळाली की नाही ते पाहावं लागेल ना. तुझ्यासारखे नाही रे आमचे. हिला पण विचारतो. ते काही नाही, तू वहिनीले फोन दे, मी बोलतो, तू लेका नुसताच म्या करत राहायची. मी मुकट्याने फोन बायकोला दिला. वहिनी कशा आहेत? मस्त ना? आमचा भावड्या काही त्रास देत नाही ना? तसं असेल तर सांगा मले. आणि हो, तो काय त्रास देणार म्हणा, असे बोलून भुऱ्या जोऱ्याने हसला. पुढे बोलत गेला. वहिनी, तुम्ही दिवाळीनंतरच्या रविवारी लागून 4-2 दिवसाकरता अमरावतीला येणार म्हणजे येणार. तुम्हाला पण तुमचं जुनं घर बघता येईन, देईरे जाता येईन. मी करतो सारी व्यवस्था. आपले सारे जुने ग्रुपमधले मित्र येणार आहे, नाही म्हणू नका. हात जोडतो बघा इथून. तुमची राजेशाही व्यवस्था करतो इथं राहायची. स्टेशनवर पण घ्यायला येतो, अंबा एक्सप्रेसनं या. आणि तुमच्या नवऱ्याला दम द्या, म्हणा उमरातीला जावंच लागते. तुम्ही हो म्हणा, मी सारेला कळवतो. असा हा भुऱ्या, माझा जीवश्च कंठस्थ मित्र, माझ्या भावा इतकाच किंवा त्याहीपेक्षा जास्ती जवळचा. आमच्या आईचा तर हा चौथा पुत्रच. त्याला आता नाही म्हणणे शक्य नव्हते आणि खूप वर्षात अमरावतीला गेलो नव्हतो. ही पण अमरावतीचीच, त्यामुळे पटकन तयार झाली. भुऱ्यानं सगळ्या मित्रांना फोन केले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सगळे सहकुटुंब सहपरिवार येणार असे ठरले. आमच्या अमरावतीची एक स्पेशालिटी ती म्हणजे कोणालाही कोणाचे खरे नाव माहिती नाही किंवा खऱ्या नावाने कोणी कोणाला बोलवतच नाही. आता हे बघा, हे असे देशमुखांचा दिनेश भुऱ्या, कारण तो गोरापान, याच्याकडे शेतीवाडी भरपूर, स्वतःचे मंगल कार्यालय, त्याच्या घरचे सगळेच दिलदार, खाणे खाऊ घालणे, गरजवंतांना मदत करणे या वृत्तीचे. प्रसंगी आपल्या पानातील घास पण यांनी मित्रांना दिलेला आहे, पण कशाचाही गर्व नाही. तो, त्याची बायको आणि मुले खूप शिकलेले, पण बोलणे मात्र हे असेच अमरावतीचे, साधे सरळ, हृदयाला हात घालणारे. याच्यामुळेच आम्ही लहानपणाचे मित्र अजूनही एकमेकांशी जोडलेले होतो. प्रत्येक कार्य सुखदुःखात सोबत होतो. आमच्या एका मित्राच्या मुलीचे लग्न तर याने आपल्या घरचे कार्य असल्यासारखे स्वतःच्या मंगल कार्यालयात थाटाने पार पाडले. त्या मित्राची परिस्थिती तेवढी चांगली नसल्यामुळे याने सगळा लग्नाचा खर्च उचलला.
पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही की गाजावाजा नाही. अशा रीतीने आम्ही सगळे अमरावतीला जमलो. प्रथम सगळे अंबादेवीच्या दर्शनाला गेलो. जुन्या आठवणी निघाल्या. अमरावतीसारखी नवरात्रीची मजा नाही कुठे. प्रत्येक घर कसं सजलेलं, सकाळी घरासमोर सरडा पडलेला, रांगोळ्या काढलेल्या, पहाटेपासून देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्यांची गर्दी उसळे. माझे बाबा आयुष्यभर रोज सकाळी देवीच्या दर्शनाला गेले. जोपर्यंत ते चालत होते रोज देवीला गेले. मी पण बरेच वेळा त्यांच्याबरोबर गेलो. देवीला भक्तिभावाने नमस्कार करण्याव्यतिरिक्त त्यांनी कधीही काहीही मागितलेले वा नवस बोलल्याचे आठवत नाही. प्रसंग कोणताही असू दे, यांनी फक्त देवीला नमस्कार करायचा एवढ्यात दिनेश बोलला, भावड्या, तुझ्या बाबांच्या तिथीला अजूनही मी मंदिरात प्रसाद घ्यायला येतो. आपण तशी देणगीच दिली होती ना रे. खरे तर मी किंवा माझे भाऊ यांनी यायला पाहिजे, परंतु सगळेच पोटार्थी. नोकरीनिमित्त सगळे गाव सोडून दूर दूर गेलेले, घरही विकून टाकले. पण हा मात्र अजूनही आपले कर्तव्य असल्यासारखे सगळं सांभाळत होता. देवीचे दर्शन झाले. सगळ्यांनी रघुवीरची कचोरी आणि बादशाही चहा घेतला. खूप जुने विषय, आठवणी आणि नंतर अंबादेवी जवळील मार्केटमध्ये स्त्री मंडळींची घरगुती खरेदी. हे सगळं झालं. मग एक एक जण आपल्या नातेवाईकांकडे गेला. मी भुऱ्याला म्हणालो, घर पाहून यायचे का रे? एकदा बघूनच घेऊ. आमचे बालपण, किशोरवय आणि तरुणपण सगळे या घरातच गेले. आमच्यासोबत सगळे मित्र असत. तिथेच खेळणे, लिंबाच्या बेलाच्या झाडावर चढणे, जांभूळ तोडणे, गिल्ली दांडू, भोवरा आणि क्रिकेट खेळणे, नाही तर तासनतास चकाट्या पिटणे, यात आमचा वेळ जायचा. छान वेळ जायचा. आमची लग्नही अशीच ठरली. बहुतेक सगळेच एकमेकांना ओळखत असत. त्यामुळे लग्नानंतरही मैत्री आणि अमरावतीची ओढ कायम होती. घरी आलो. आता घर विकले होते, तरी पण आपले वाटत होते. आईबाबांच्या आठवणी होत्या. याच घरातून आम्ही सगळे भावंडे नशीब काढण्याकरता निघालो होतो. जुन्या आठवणींनी माझे हृदय भरून आले. हिने पण या घरात लग्नापूर्वी आणि नंतरही दिवस आनंदात घालवले होते. घर विकायला सगळ्यात जास्त विरोध होता तो भुऱ्याचा. तो म्हणाला, नकारे विकू, आपल्या आईची आठवण आहे इथे. तुझ्या बाबांनी इथे आपल्या ट्युशन घेतल्या होत्या. पण आम्ही सगळे नोकरीनिमित्त दूर दूर गेलो होतो. आई बाबा पण आता नव्हते आणि व्यावहारिकदृष्ट्या ते घर ठेवणे शक्य नव्हते. उलट त्या पैशातून आम्हा सगळ्या भावंडांना मोठ्या शहरात घर घेणे सोपे झाले. काही पैसे घर विकल्यामुळे आणि बाकी आमच्या जवळचे असे मिळून आमची घरे झाली. गेल्यानंतरही आईबाबांनी आमची काळजी घेतली होती. मी एकटक त्या घराकडे बघत उभा होतो. भुऱ्याने माझा हात पकडला. मी बघितले, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो पटकन म्हणाला, बँक मॅनेजर साहेब, चला आता. कार्यालयात आलो. हळूहळू सगळे फ्रेश झाले. मग जेवण, मस्तपैकी वांग्याची भाजी, भाकरी, मसाले भात आणि मट्टा असा बेत होता. खूप दिवसांनी खास वऱ्हाडी जेवण आणि त्यावर मटका कुल्फी. कुल्फी खाताना मला राजाची आठवण झाली. तसा तो आमच्यापेक्षा मोठा, पण आम्ही लहान असल्यापासूनच आमच्यातच खेळला. मी भुऱ्याला विचारले, भुऱ्या, राजाला नाही बोलवले? राहिला असता आपल्याबरोबर. गेला रे तो. मी सुन्न झालो. काय बोलावे सुचेना. शेवटी म्हणालो, फार वाईट झालं रे. आपली काही जुनी मंडळी होती, आम्हीच संस्कार केले, तुटला बिचारा. सगळेच एकदम शांत झाले. सगळ्यांना हळहळ वाटली. काही वेळाने सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. सकाळी आम्हाला सगळ्यांना क्रिकेट खेळायचे होते. मी अंथरुणात पडलो होतो. डोळ्यासमोरून राजा काही जात नव्हता. आमची सगळ्यांची टोपण नावे ही राजाची देण होती. त्याला मोठी नावे उच्चारता येत नव्हती. माझे राजेंद्र हे नाव तर त्याला उच्चारताच येत नव्हते. आमची नावे त्याला आठवायची पण नाहीत. म्हणून त्याने आम्हाला टोपण नावे दिली होती. तीच त्याने दिलेली नावे अजूनही आम्ही बाळगतो. एकमेकांना त्याच नावानं बोलवतो. आमच्या मुलांना हे सगळे आवडते असे नाही. आम्हा मित्रांना मात्र अजूनही हीच नावे जवळची वाटतात. आम्ही शाळेत असू, कोणी 10वीत,
कोणी 12वीत. त्या काळी क्रिकेटचा वर्ल्ड कप असल्यामुळे क्रिकेटचा जोर होता. आमच्या घरासमोरच शाळेचे मोठे मैदान होते. त्यामुळे शाळा सुटल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी आम्हा सगळ्यांचे वास्तव्य या मैदानावरच असायचे. सगळ्यांची घरेही आसपासच होती. मैदानाच्या एका टोकाला माझे तर दुसऱ्या टोकाला राजाचे घर होते. त्याचे वडील कुठल्याशा सरकारी ऑफिसमधून रिटायर झाले होते. आम्ही खेळायला आलो की राजा तयार असायचा. बॅट, स्टंप आणणे, पिचवर पाणी टाकणे ही सगळी कामे तो न सांगता करीत असे. खेळणे झाले की सगळे साहित्य पुन्हा आमच्या घरी जिन्याखाली ठेवायचा. आमच्यापैकी कोणी मैदानावर नसला की राजा त्याच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्याने आवाज देत असे. असा विचार करता करताच मला झोप लागली. सकाळ झाली. भुऱ्या आला आणि ओरडू लागला, साहेब उठा, अजूनही कसे झोपता रे तुम्ही इतक्या उशिरापर्यंत? आता काय रात्र जागरण करण्याची उमर आहे का बे तुमची? शेवटी उठलो. सगळ्यांनी सोबत चहा घेतला आणि मैदानावर निघालो. आम्हा सगळ्यांची मंडळी, भुऱ्या आणि इतरांच्या घरातील सगळेजण आमचे क्रिकेट बघायला आले होते. पोरं हसत होती. खेळ सुरू झाला. बरीच जुनी मंडळी क्रिकेटचा खेळ बघायला आली होती. इथल्या जुन्या राहणाऱ्या लोकांनाही आम्ही सगळे इतक्या वर्षांनी आलो आणि सगळेच पुन्हा खेळतो आहे ह्या गोष्टीचे फार अप्रूप वाटत होते. एकंदरीत उत्साही आणि उत्सवी वातावरण होते. समोर आलेले पोट सांभाळून धावणे किती कठीण असते हे आता मला कळले. सगळेच जण खेळाचा आनंद घेत होते. रविवारच होता, त्यामुळे प्रेक्षक मंडळी फुरसतीत होती. देशमुख साहेबांच्या कार्यालयातून सगळ्या प्रेक्षक मंडळींना चहा आणि पोह्याचा नाश्ता आला होता. या सगळ्या चीअर करणाऱ्यात राजा मात्र नव्हता. मी मैदानावर होतो, पण डोळे राजाला शोधत होते. आम्ही लहान होतो तेव्हापासून हा आमचा पाठीराखा. खेळाचे साहित्य असो व आमचे वैयक्तिक सामान, राजा सगळ्यांची काळजी घेणार आणि चीअर करणार. आम्ही हरलो की याची दुसऱ्या टीमच्या सपोर्टर बरोबर मारामारी व्हायची. हा एकटा आणि पलीकडून 3-4 जण. राजा मार खात असे, पण त्याला दुःख मात्र आमच्या हरण्याचे. वर म्हणायचा, चांगला हाणला भाऊ, आणि आपले सामान जमवून हा सगळे ओझे बाळगत आमच्या मागून येत असे. मग कोणीतरी त्याला चॉकलेट, कोणी बिस्किट किंवा काही खायला देत असे. दिले तर ठीक, नाही दिलं तरी ठीक. तो रस्त्यात मोठ्या पोरांच्या मागे जायचा, कारण त्यांच्यातील कोणी सिगरेट पित असेल तर त्याला शेवटचे थोटूक हवे असायचे. तो 2 झुरके मारायचा आणि त्यावेळेचा आनंद अवर्णनीय असायचा. राजा अशा वेळेस खुश असे. मार खाल्ला तरी सिगरेट पिण्याच्या आनंदात तो मस्त असे. असे का ते कधीच कळले नाही. आम्ही जिंकलो तर हा घर येईपर्यंत नाचत असे. संध्याकाळी 7-7:30 झाले की आम्ही आमच्या घरी जात असू, तेव्हा मात्र हा उदास असे. मैदानावरच घुटमळे. मग आमच्यामधील कोणी बाहेर गेलं की आम्ही त्याला बळेच घरी जायला भाग पाडत असू. असा दिनक्रम सुरू असायचा. आम्ही मोठे होत गेलो. राजा आमच्या अवतीभोवतीच होता, पण कधी आमच्या कोणाच्याही घरात काय तर अंगणात सुद्धा आला नाही. आमच्या सगळ्यांच्या घरचे लोकही याला आत येऊ देत नसत. तो निर्विकारपणे बाहेरच थांबायचा. आजचा आमचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित खेळ संपला. सगळे आज आनंदात होते. गप्पा झाल्या आणि सगळे कार्यालयाकडे वापस फ्रेश व्हायला निघाले. मी मागेच रेंगाळलो. मला बघून भुऱ्या पण थांबला आणि म्हणाला, काय रे भावड्या? काही नाही रे दिन्या, चल राजाच्या घरी जाऊ. साहेब ते ठीक आहे, पण आता राजाचं घर पार मोडकळीला आलंय, एकदम खंडहर. तरी सुद्धा मी त्याला म्हटले चल. तो माझ्या इच्छेखातर आला. आम्ही राजाच्या घरासमोर उभे होतो. मोठे अंगण, चौसोपी वाडा भग्न अवशेषात होता. ते बघून जरा भयानच वाटले. आम्ही घरासमोरच्या रस्त्यापलीकडे ओटा होता त्यावर बसलो. सिगरेट शिलगावली, धूर सोडला. राजा त्याच्या वडिलांचे दुसरे अपत्य. लोक म्हणत, म्हातारपणी कसा काय पोरगा झाला? राजाचा भाऊ राजापेक्षा बराच मोठा होता. राजाच्या आईला कोणीच बघितले नव्हते. राजाची वहिनी होती, ती फार खाष्ट होती. ती नेहमी राजाला मारत असे, ओरडत असे. राजाचे वडील केव्हा तरी त्याला खायला देताना दिसत. राजा शाळेत पण गेला होता, त्याला चांगले वाचता पण येत होते, पण तो अर्धवट आहे म्हणून शाळेतून काढून टाकले. सुरुवातीला आम्ही लहान होतो
तेव्हा आम्हा सगळ्यांच्या घरचे सुद्धा राजाशी बोलू देत नसत. पुढे आम्ही मोठे झालो, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि कॉलेजमध्ये गेलो. त्या दरम्यान राजा मात्र आमच्यात अलगदपणे मिसळला. आम्हाला त्याचा काही त्रास नव्हता. तो खेळाचे सामान नीट ठेवत असे, मैदानावरची साफसफाई आणि आमच्या सामानाची काळजी घेत असे. चेंडू मैदानाबाहेर दूर गेला की तो राजाच आणत असे. त्याला चेंडू फेकता येत नव्हता. तो धावतच चेंडू बॉलरच्या हाती आणून देत असत. त्याची कॉमेंट्री सुद्धा हा एक करमणूक आणि टाइमपासचे उत्तम साधन होते. आम्ही सगळे एक दिवस कुठून तरी येत होतो. आम्हाला घरासमोरील रस्त्यावर राजा उभा राहून रडत असलेला दिसला. आम्ही दिसताच तो आमच्याजवळ धावत आला आणि म्हणाला, बाबा गेले, मेले, दादांना मारले, असं काहीतरी बरळत होता. आम्हाला काहीच कळलं नाही. वाटले याला भ्रम होतोय. आम्ही त्याला जवळच्या चौकात नेले, थोडे खाऊ घातले, कोणीतरी सिगरेट दिली. तो सिगरेट प्यायला आणि शांत झाला. आमच्या मागोमाग आला. आम्ही आपापल्या घरी गेलो. राजा मात्र मैदानाजवळच घुटमळत होता, पण घरात गेला नाही. मी घरी गेलो. रात्री आईला विचारले, काय झालं ग राजाकडे? तो रडत होता. आई म्हणाली, तुम्ही फारच काळजी करता रे त्याची. अरे तो पागल आहे. एखाद्या वेळेस वेडाचा झटका आला की मारायलाही तुम्हाला. नाही ग, आजपर्यंत कधी असं केलं आहे का त्याने? अरे हो, पण तो बिड्या पितो, उंडारात असतो. अगं, पण आम्हाला त्याचा काहीच त्रास नाही. उलट बिचारा आमची कामे करतो. हो, पण तुम्ही नसला, शाळा कॉलेजला गेले की हा सुटतो ना. रस्त्यावरून जाणाऱ्याला दगड मारतो. पोरं याच्या मागे धावतात. हा वेड्यासारखा पळत असतो. पोरीबाळींना भीती वाटते रे. विचित्र हावभाव करतो. आपल्यापैकी कोणाकडे पाहून त्यांनी असं केलं आहे का सांग? नाही रे. आपल्यापैकी कोणीही असले की तो खाली मान घालून रस्त्याच्या बाजूला एका कोपऱ्यात उभा असतो, पण पाहत राहतो मेला. आपण दिसेनासे होईपर्यंत पाहतो. वेडपट आहे, अजून काय. थोड्या वेळानं भुऱ्या आणि मित्रमंडळी घरी आली. मी विचारलं, काय आज रात्री कसे काय? अरे भावड्या, राजाचे वडील खरेच मेले रे. लोक म्हणतात राजानेच मारले, पण आपला हा गण्या आणि वासू यांनी बघितले, राजाचा काहीच दोष नाही. पण काय झाले? तुला माहीतच आहे, राजाचा स्क्रू ढिल्ला आहे. आज सकाळी राजाचा दादा आणि बाबा यांच्यात भांडण झालं. बहुतेक घर नावावर करून द्या असे दादा म्हणत होता. म्हाताऱ्याला माहिती होते की घर दादाला दिले का वहिनी म्हातारा आणि राजा दोघांनाही हाकलते. दादा म्हाताऱ्याच्या अंगावर धावून गेला. राजा तिथेच होता. तो तिरिमिरेने दादाच्या आणि वहिनीच्या अंगावर गेला. दादांना जवळच्याच काडीने राजाले धू धुतला. नुसता बोंबलत होता राजा. त्याला काय समजते, नुसता मार्क होत होता. पण त्याचा प्रयत्न होता का दादा आणि वहिनीपासून बुड्ढ्याले वाचवायचे. राजाला मार खाताना बघून बुड्ढा मात्र चिडला. तो दादाच्या अंगावर गेला. वहिनी मध्ये पडली. राजाने तिले दगड मारला. मग का विचारता, दादा एकदम डान झाला. त्यांना राजाले लात मारली. बुड्ढ्याले जोरात लोटले. राजा तिरिमिरीत उठला, पण त्याचा पाय घसरून तो म्हाताऱ्याच्या अंगावर पडला. मागून दादानं राजाले जोरात लात मारली. म्हातारा आणि त्याच्यावर राजा असे दोघेही पडले. म्हातारा पडला. त्याचे डोके मोठ्या अनकुचीदार दगडावर आपटले आणि वरून राजा त्यावर पडला. जबर जखम झाली. थोड्याच वेळात बुड्ढा मेला. दादा वहिनीनं बोंब मारली. राजानं म्हातारेले मारले म्हणून त्याला खूप झोडपले आणि हाकलून दिले. तेव्हापासून तो घरासमोरील रस्त्यावर मैदानात बसून आहे. सकाळपासून रडून राहिला आहे. खूप लोक जमले होते, पण सगळेच नेभळत. राजाच पागल आहे असे म्हणत सगळे निघून गेले. दादानं त्याच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांना लगेच बोलवून अंतिम संस्कार पण केले. कोणी तक्रार करायला नाही. राजाला स्मशानात पण नेले नाही साल्यांनी. हा घरासमोर रस्त्यावर बसून होता. मग आपण आलो. आपल्या कॉलनीमधील लोकांनी पण या गोष्टीकडे कानाडोळा केला यार. ऐकता ऐकता डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले कळले सुद्धा नाही. पण तेव्हा काही करण्याची परिस्थिती नव्हती. कोणीच आम्हाला साथ देणारे नव्हते. हतबलतेने आम्ही ती परिस्थिती बघत राहिलो. वडील गेल्यापासून राजा रस्त्याच्या कडेला, नाहीतर अंगणात खाट होती त्यावर अथवा मैदानावरच दिसे. दिवस असो वा रात्र, याला घरात गेलेला कोणीही पाहिले नाही.
त्याचे कपडेही बाहेर दोरीवरच असत. आंघोळ वगैरे तो बाहेर विहिरीवरच करी. आजकाल आंघोळ वगैरे पण नियमित करीत नव्हता. मग आम्ही ओरडायचो, तेव्हा मात्र करायचा. आम्ही मोठे झालो. एक एक जण नोकरीला लागत गेला. राजाला मग दाढी करणे, सिगरेट याकरता आमच्याकडून पैसे मिळू लागले. भुऱ्याला राजा कुठे भटकताना दिसला की तो त्याला खाऊ घालत असे आणि घराजवळ आणून सोडे. राजाला सिगरेट मिळाली नाही की तो दिनेशच्या घरासमोर घुटमळत असे. मग दिनेश दिसला की राजाच्या डोळ्यात एकदम पाणी येई. तो सिगरेटसाठी याचना करे. आमचे सायकल अथवा नंतरच्या काळात स्कूटरवर राजा कधी बसला नाही, पण आमच्या मागे मागे धावत येत असे. आम्ही बाहेरून आलो आणि याला दिसलो की हा आमच्या मागे धावत असे. आम्ही आमच्या घरात गेलो की मग हा पुन्हा रस्त्यावर. कोणी दिसते का हे बघत बसला असे. हळूहळू आमचे खेळणे कमी होत गेले. पण आम्ही मैदान अथवा चौकात जमलो की राजा पण आमच्या आसपास असे. दिला तर चहा अथवा कचोरी त्याला चलायची. पण आता सिगरेट मात्र तो जरूर मागत असे. आता तो पूर्ण सिगरेट पित असे. आम्ही नसलो की आमच्या मागे हा पाणठेल्याच्या आसपास सिगरेटची थोटकं गोळा करायचा आणि मग मैदानात पीत बसायचा. आमची लग्ने झाली. प्रत्येकाने राजाला पैजामा शर्ट घेऊन दिला. लग्नाला मात्र कोणीच नेलं नाही. पण वरात जेव्हा घरी आली तेव्हा प्रत्येक वेळी राजा मात्र घरासमोर जोरदार नाचला. त्याने खायला मात्र काही घेतले नाही, पण चौकात दिसलो की लग्नाची पार्टी दे म्हणायचा. त्याला फक्त चहा, कचोरी आणि सिगरेट दिली की स्वारी खुश. आजकाल त्याला आमच्याकडून 10-20 रुपये पण मिळू लागले होते. आम्हा सगळ्यांची लग्न झाली, मुले झाली. मग आम्ही पण राजाला टाळू लागलो, कारण तो स्कूटर थांबवून पैसे मागू लागला. खायला काहीतरी घेऊन दे म्हणायचा. मात्र आम्ही आमच्या कुटुंबासोबत असलो की हा दुरूनच बघायचा. आमच्या घरची मंडळी, बायको किंवा आई बाहेर जात असली की हा मागे मागे जायचा आणि दुरूनच रिक्षा मिळेपर्यंत बघत राहायचा. स्त्री वर्गाला त्यात आक्षेप होता, पण याने कधीही आगळीक केली नाही. एक एक करीत हळूहळू आम्ही गाव सोडून गेलो. मग कोणी आलं की राजाला पैसे देत असू. आता राजाला फक्त दिनेशच होता. तो नियमितपणे दिनेश दिसला की त्याच्या मागे धावायचा. दिनेशने मात्र त्याला नेहमीच खायला दिले, पैसे दिले. आमच्या आठवणीतून राजा ओझरत गेला. मात्र भुऱ्या म्हणजे दिनेश त्याला पोसत होता. त्याच्यावर कीव येते म्हणून नाही, तर आपला मैत्री धर्म निभावावा म्हणून. मी दिनेशला विचारले, राजा कसा गेला रे? अरे वाईट स्टोरी आहे रे ती. तो कहाणी सांगत होता. सगळे मित्र अमरावती सोडून गेले. बहुतेकांनी घरे विकली. मैदानावर आता नवीन मुले आली. ती राजाला दगड मारून पिटाळत असत. शाळेत जाणारी मुले त्याला चिडवत असत. वहिनी घरात येऊ देत नव्हती. राजाचा पुतण्याही आता मोठा झाला होता. तोही राजाला मारायचा. तरीसुद्धा राजा अंगणात वा घरासमोरील रस्त्यावर बसला असायचा. त्याने मात्र पुतण्या, भाऊ आणि वहिनी यांच्यावर कधीही हात उगारला नाही. बरेच वेळा खायला पण मिळत नव्हते. मग दिनेश दिसला की दिनेश त्याला कार्यालयात नेऊन स्वच्छ करून घेत असे, दाढी करून घेत असे. खाणे वगैरे झाले की राजा दिनेशला सिगरेट मागत असे. दिनेशने पैसे दिले की हा पसार. मग 2-4 दिवस याचा पताच नसे. दिनेश म्हणाला, एकदा तर कहरच झाला. दुपारची वेळ होती. सगळीकडे सामसून. वहिनी मोठमोठ्याने ओरडायला लागली. राजा विहिरीजवळ उभा होता. वहिनी हातात काडी घेऊन त्याला मारायला धावली. तिच्या मते राजाची तिच्यावर वाईट नजर होती. पुतण्या आणि दादा दोघांनीही राजाला खूप मारले. संध्याकाळी वेड्याच्या दवाखान्यात नेऊन सोडले. दिनेशने दादाला एक दिवस रस्त्यात विचारलेच. तेव्हा दादा दिनेशला म्हणाला, तुमच्यामुळे राजा बिघडला. वाईट सवयी लागल्या. तो पागल झाला आहे. त्याचा नाद सोडा आता. आमच्या घरातील गोष्टी आहेत यात नाक खुपसू नका. दिनेशही आता आपल्या कामात बिझी झाला. अचानकच एक दिवस राजा मागून धावत आला आणि म्हणाला, सिगरेट पाज, तुला असा सोडणार नाही. आणि आज पाजली तर कधी मागणार नाही. दिनेशला काय वाटले काय माहिती. त्याने राजाला उंची सिगरेटचे पाकिट घेऊन दिले. राजा खुश झाला. कधी नव्हे तर त्याने दिनेशला नमस्कार केला, सलाम ठोकला. राजा दिवसभर घरासमोरील रस्त्यावर सिगरेट पीत बसला. पूर्ण पाकिट संपवले. दुसऱ्या दिवशी पहाटेच दिनेशच्या कार्यालयातील नोकर घरी आला
आणि म्हणाला, साहेब, तुमचा राजा गेला, गच्चीवरून पडून मेला. दिनेश हबकला. त्याला रडू आले. त्याने विचारले, असे कसे झाले? राजा घरासमोरच होता. रात्री 10-11च्या सुमारास अंगणात गेला आणि बसून राहिला. रात्री मात्र केव्हा तरी गच्चीवर चढला आणि पोहण्याच्या टाकीत सूर मारतात तसा सूर मारून खाली दगडावर पडला. जमिनीवर पडल्याबरोबर राजा जागेवरच मेला. खतम. मोठा आवाज झाला म्हणून राजाच्या घरचे आणि आजूबाजूचे लोक बाहेर आले आणि बघतात काय, राजा मेलेला. राजाच्या दादांनी म्युन्सिपाल्टीची गाडी मागवली. राजाला अनाथ माणसाचा मृतदेह म्हणून त्याच्या हवाली करणार होते. दिनेशने लगेच जवळच्या मित्रांना फोन केला. राजाच्या घराजवळ जमले सगळे. परंतु म्युन्सिपाल्टीची गाडी राजाला घेऊन निघाली होती. दादा, मुलगा आणि वहिनी घराच्या दरवाजातच उभे होते. भुऱ्या आणि बाकी मित्र गाडी पाठोपाठ गेले. स्मशानातील सगळे विधी उरकले आणि भुऱ्याने 13व्याच्या दिवशी अन्नदान पण केले. भुऱ्या म्हणाला, भावड्या, बघ कसला संबंध नाही. राजाला पागल म्हणून सगळ्यांनी चिडवले, पण आपल्याला तो कधीच पागल वाटला नाही. त्याने त्रासही दिला नाही. भाऊ बहिणी मारतात म्हणून कधी कोणाला सांगितले नाही. तरी पण अनाथासारखा मेला रे. सख्खा भाऊ होता, वहिनी होती, पुतण्या होता. पण मेल्यानंतरही त्यांना राजाविषयी काहीच वाटलं नाही. अशी कशी नाती असतात रे? आपुलकी नाही, माणुसकी नाही, दयेची भावना नाही आणि व्यवहारही नाही. यांना नाती का म्हणावीत? केवळ स्वार्थी पशूच म्हणावे अशा व्यक्तींना. आमच्याही घरी असेच आहे रे. पैशाकरता दोघाही भावांनी इस्टेटीत वाटा मागितला. काही दिवस मौज केली, आता बसले आहेत. फुकटचे मिळालेले पचत नाही रे. फुकट मिळाले तरी ते मेहनत करून वाढवले तरच टिकते. फुकटच्या पैशाचा माज मोठा वाईट. माझ्या भावांनी सगळ्या नातेवाईकांना दुखवले, मला पण दुखवले. त्यांच्या मते मी जुनाट विचारांचा. आजकाल कोणी करत नाही असा मंगल कार्यालयाचा धंदा करतो, शेती बघतो. त्यांनी तर शेती पण विकून खाल्ली, माझ्याशी संबंध तोडले. मी त्यांच्यावर प्रेम केले, माया केली, त्यांनीच मला बाजूला केले. आता येतात मदत मागायला. आपल्यात माणुसकी आहे ना रे यार. पण मला या भावांविषयी आता प्रेम नाही वाटत. फक्त कर्तव्य भावनेने आणि आईवडिलांची आठवण म्हणून जमेल तशी मदत करतो मी आणि करीनही. म्हणून मला अशा या नात्याच्या लेबलाचा उबग आलाय. भावड्या, म्हणून तर तू मला भावापेक्षाही प्रिय असला तरी मी तुला भाऊ मानणार नाही किंवा मानलेला भाऊ असंही म्हणणार नाही. त्यापेक्षा आपले मैत्रीचे नाते किती पक्के आहे. मनाच्या आतून आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आहे. बघ, राजाही आपल्यासोबत कसा वागला, कारण त्याच्या मनात आपल्याविषयी विशुद्ध मैत्रीची भावना होती. तो पागल झाला पण आपल्याला विसरला नाही किंवा आपल्याला काही त्रास दिला नाही. आपल्याविषयी मला तर त्याच्या डोळ्यात कायम मायाच दिसली, पण त्याच्या घरच्या लोकांना हे दिसलंच नाही रे. मी म्हणालो, खरे आहे रे, पण मनुष्य प्राणी हा सोशल ॲनिमल आहे. ते म्हणतात ते उगीच नाही. समाजात वावरायला असल्या नात्यांच्या बेड्या असायलाच हव्यात का? ज्ञानदेवांनी सांगितला तसा वैश्विक बंधुभाव आपण आचरणात आणू शकत नाही काय? स्वार्थाच्या बेड्या इतक्या मजबूत असाव्या की त्यामुळे आम्ही आपल्या सगळे सोयऱ्यांचे, आपल्या भावी पिढ्यांचे नुकसानच करावे. माणुसकी हरवत चालली आहे. पैसा, संपत्ती, सत्ता, मग ती भलेही अनैतिक मार्गाने मिळवावी लागली तरी चालेल, अशी भावना वाढीस लागली आहे. आपण शिकतो आहे, पण सुशिक्षित आणि नैतिक समाज निर्माण करतो आहे का, हे थांबायलाच हवे. मी सुस्कारा सोडला आणि पुढे म्हणालो, अरे दिन्या, राजा तर गेला, पण हे घर असे का बंद पडके का आहे रे? राजाचा भाऊ तर चांगला पैसा जमवून होता आणि त्याला एकच मुलगा होता. बावड्या, ती पण एक ट्रॅजेडी म्हण की आपल्या कर्माचे फळ म्हण. का रे, काय झालंय? बावड्या, राजा गेला तो दिवस कोणता होता माहिती आहे का? नाही रे, काही कल्पना नाही. अरे, ह्याच दिवशी राजाचा म्हातारा गचकला होता. त्याचा जीव होता राजात. राजा गेला. अतिलाडामुळे राजाचा पुतण्या वाया गेला. तो आईबापाच्या हाताबाहेर गेला. दारू, वाईट पोरांच्या संगतीत त्याने स्वतःचे पार वाटोळे करून घेतले. त्याचे आणि आईबापाचे राजा गेल्यानंतर कधी पटलेच नाही.
दादा वहिनीने राजाला मारले, वेळोवेळी वाटेल तसे. आता पोरगा बापाला मारू लागला. दारू करता पैसे दिले नाही की तो बापाला पण मारायला मागे पुढे पाहत नसे. त्याने तर एकदा हद्दच केली, आईवरही हात घातला. एवढे वर्ष भ्रष्टाचार केला, बापाचे पैसे दाबले, राजाला इस्टेटीत वाटा मिळायला नको म्हणून राजाच्या आयुष्याची बर्बादी केली. काय उपयोग झाला रे या पैशाचा, संपत्तीचा? बघ ना तो वाडा, गेल्या का घेऊन वरती आपल्याबरोबर? आणि बँकेतील पैसा किती दडवून ठेवला असेल. आता पडून राहिला असेल तो पैसा, कुजून जाईल. हे तर सगळेच मेले. एके दिवशी राजाचा पुतण्या अति मद्यपान करून आला. गच्चीत बसून शिवीगाळ करू लागला. दादाच्याने राहले नाही, तो पण वर गेला. मुलाशी हातापायी झाली. दारू गांजा पिऊन पोराचं खोकाड झालं होतं. दादाचा धक्का जोरात लागला. हा गच्चीच्या पॅराफिट भिंतीवरून थेट खाली पडला, पण हा डोक्यावर आपटला. आजा आणि काका पडला तिथेच हा पण पडला. गेला देवाघरी. पोट्टा मेला म्हणून दादा भयकला, पागल झाला. 6 महिन्याच्या आतच हार्ट फेल. पोरगा गेला, राजाचा दादा गेला. दादानं पैसा दडवून ठेवला. बऱ्याच पैशाचा किंवा डिपॉझिटचा पत्ता वहिनीला सुद्धा नव्हता. ह्या बाईने नवरा आणि मुलाला इस्टेट मिळावी म्हणून राजाला पागल ठरविला. आता नवरा नाही, मुलगा गेला. त्या बाईने मुलाला दारूच्या आहारी गेलेला आणि रोज मरताना बघितले. काही दिवस होती ती. गुळाला मुंगळे चिटकावे तसे काही चिटकणारे नातेवाईक होते. ते काही दिवस आले, परंतु वहिनीकडून काही फायदा होत नाही हे बघून हळूहळू सगळे गायब. आता वहिनी एकटी पडली. एवढ्या मोठ्या वाड्यात भूतासारखी राहत होती. वाड्याची काळजी घेणे तिला शक्य झाले नाही. वाडा हळूहळू मोडकळीला येऊ लागला. 1-2 वेळा तर रात्री चोर आले. ही बया काय करणार? एकटेपणाला ती त्रासली होती. ती पण वेडी झाली. आपल्या कॉलनीतील लोक म्हणत असत, तिला रात्री राजा दिसतो. कसा दिसतो राजा? आपल्या कर्माचे फळ. तिला वाटतच असे ना रे की आपण राजाच्या आयुष्याचा सत्यानाश केला म्हणून. तिचे कर्मच तिच्यासमोर भूत बनून उभे राहत असणार. मग अशा वेळी ती मोठमोठ्याने ओरडत असे आणि दगड मारीत असे. अशा एका रात्री तिला वेडाचा झटका आला. राजाच्या भूताच्या मागे ती गच्चीवर गेली आणि तिरीमिरीतच गच्चीवरून खाली पडली. बरोबर राजा आणि म्हातारा पडला तिथेच ही बया पण पडली. खतम. एक किस्सा पुरा खतम. मी आणि दिनेश हताशपणे नुसते त्या वाड्याकडे बघत होतो. मला ती वास्तूच शापित वाटली. एका वाड्याच्या आणि थोड्या पैशाच्या मोहापायी 5 जीव संपले होते. नतद्रष्टपणा करून जमवलेला पैसा आणि वाडा आता बेवारस संपत्ती होती. आता वाड्यात कुत्रे, मांजर यांचा वावर होता. दारोडे, जुगारी यांच्याकरता तर ती सुरक्षित जागाच होती. रात्री मात्र या वाड्याकडे कोणी वळतही नसे, कारण त्या वाड्यात भूताचा वावर आहे म्हणे. मी फक्त एवढेच म्हणालो, आता जर वाड्यात भूतांचा वावर आहे तर मग आधी इथे कोण राहत होतं? अरे ती मानवी भूतेच होती ना. शिल्लक संपत्तीच्या मोहापायी आणि स्वार्थापायी संपूर्ण कुटुंबच निर्वंश झालं होतं. वाडा मात्र अजूनही दुर्दैवी फेऱ्यातून सुटला नव्हता. कदाचित वाडाही आपल्या दुर्दैवाचा फेरा कधी संपणार याची वाट बघत होता. मूकपणे आम्ही राजाला बाय म्हणालो. एक सिगरेट आणि माचीस वाड्याच्या कंपाऊंडच्या आत सरकवली आणि कार्यालयाकडे जायला निघालो. मनाशी एक निश्चय करून आता या वाड्याकडे पुन्हा यायचे नाही. राजाला निस्वार्थीपणे मदत करणारा माझा जिवलग मित्र दिनेश मात्र मला देवमाणूस वाटला. मी अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने दिनेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्यासोबत वापस निघालो.